जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये मी रोहन सोनवणे आपलं स्वागत करतो। आपण घेत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा। उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या घटनेचे पडसाद आता भारतभर उमटत आहेत। या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यव्यापी बंद पुकारण्यात आलाय। उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या घटनेचे पडसाद भारतभर उमटत आहेत। त्यात महाराष्ट्रही सहभागी झालाय। या प्रकरणी महाविकास आघाडीनं राज्यव्यापी बंद पुकारला। त्यात नाशिक बाजार समितीही सहभागी झाली आहे। यामुळे कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे। 1.5 वर्षापासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे, पण त्याची दखल हुकुमशाही केंद्र सरकार घेत नाही अशी टीका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी केली। या ठिकाणी अतिशय चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी दिलेला आहे की हजारो गाड्या ह्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येतात। 24 तास मार्केट या ठिकाणी चालतं, पण रात्री 12 वाजेपासून या ठिकाणी कुठलाही तुम्हाला माल आलेला एकही गाडी या ठिकाणी दिसत नाही आहे। आणि शेतकऱ्यांना आवाहन केल्यानंतर सगळ्या ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना चिरडलं गेलं आणि ह्या चिरडल्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा संताप आहे। आणि गेले 1.5 वर्षापासून आपण जर बघत असाल त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे। महाराष्ट्रात असेल किंवा पंजाबमध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल, सगळीकडे हिंदुस्थानात आंदोलनं चालू आहे। तरी सुद्धा त्याची दखल न घेणं हे हुकुमशाही पद्धतीने, हिटलरशाही पद्धतीने केंद्र सरकार काम करत आहे, त्याचा निषेधार्थ म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांनी पूर्णपणे सहकार्य केलेले आहे आणि 100% या ठिकाणी मार्केट हे आज बंद आहे। नाशिकच्या बाजारपेठेमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी। लखीमपुरी येथे दुर्घटनेनंतर भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीने महाराष्ट्र देखील बंद केलेला आहे। आता आपण नाशिकची काय परिस्थिती मुख्य बाजारपेठेची हे बघण्यासाठी आपण आलो आहोत। आता आपण इथं बघतो की शेतकरी वर्गाने एक चांगला प्रतिसाद देखील दिला आहे। पूर्ण बाजारपेठ देखील इथं बंद आहे। खरं तर यावेळेस बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल असते, शेतकऱ्यांची मोठी गर्दी इथं आपल्याला बघायला मिळते। मोठ्या प्रमाणात इथं भाजीपाला येतो। खरं तर इथं गाड्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते, इथं पाय ठेवायला जागा देखील नसते। पण आता आज दुर्घटनेनंतर शेतकऱ्यांनी देखील एक चांगला प्रतिसाद देखील या बाजारपेठांमध्ये देण्यात आलेला आहे। जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक। जाणीव कर्तव्याची हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र माझा परिवार विविध क्षेत्रात सातत्यानं उल्लेखनीय कार्य करतायत। आज महाराष्ट्र माझा परिवाराची वार्षिक सर्वसाधारण सभा नाशिक रोड येथील नांदूर नाका येथे महाराष्ट्र माझा हॉटेलमध्ये उत्साहात संपन्न झाली आहे। महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परिवार फाउंडेशन प्रणित महाराष्ट्र माझा परिवाराची वार्षिक सर्वसाधारण सभा परिवाराच्या कार्यालयात संपन्न झाली। यावेळी अध्यक्षस्थानी अध्यक्ष धोंडीराम रायते होते। व्यासपीठावर संस्थेचे ज्येष्ठ सदस्य नगरसेवक प्रशांत दिवे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रायते विठ्ठल उगले, प्राध्यापक राजाराम मुंगसे, शिवव्याख्याते सुदाम खालकर, संजय डेरले, पत्रकार मुकुंद पिंगळे यावेळी उपस्थित होते। यावेळी मागील वर्षी सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करण्यात आलाय। यावेळी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विकास भागवत, सचिन उगले, जावेद शेख, गणेश वाणी, वाळू जाधव यांनी परिवाराचे कार्य आणि लेखाजोखा मांडलाय। सॅनिटरी नॅपकिन्स हा खूप चांगला हे आहे आणि त्यासाठी डेफिनेटली आदिवासी भागामध्ये आपल्याला जायचं, आदिवासी महिलांना आपल्याला समजून सांगायचं आहे, तर त्यावेळेस आपल्याला महिलांची गरज पडते। मला एक असं म्हणायचं आहे की आपल्या परिवारामध्ये महिलाही सदस्य असाव्यात आणि डेफिनेटली पुढच्या या काळामध्ये, कारण जसं आता हा विषय जो आहे ह्या विषयासाठी आपल्याला नक्कीच महिलांची आवश्यकता असेल। नक्कीच काही कार्यासाठी महिला आवश्यक आहे। आपल्या भूमिनी काम करतात त्या, तर आपल्या परिवारामध्ये डेफिनेटली महिला सदस्य असणं गरजेचं असं वाटतं। बंटी भाऊ, थोडंसं आपण हा विषय थोडंसं घ्यावं
तसेच मी एक मागील काळामध्ये या परिवाराला बोललो होतो की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही वैयक्तिक समस्या महिलांच्या बऱ्याच आहेत. तुम्ही बघा, काहीतरी मुलगी नांदायला गेलेली आहे, ती नांदत नाही, काहीतरी किरकोळ त्यांची भांडणं असतात आणि याच्यासाठी महिला सेल आहे. परंतु परिवाराने जर आपण महिला सदस्य घेतल्या तर याचंही काम आपल्या महिला सदस्य करतील. जाणीव कर्तृत्वाची हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र माझा परिवार विविध क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करतोय. समाजकारणाचा वसा घेतलेल्या परिवाराने आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम, वंचित घटकांना मायेचा हात, गडकिल्ले संवर्धन, रक्तदान शिबिर, परिवार भूषण पुरस्कार, आश्रमशाळा, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील गरजू मुलांना साहित्य वाटप, सॅनिटायझर स्टँड वाटप, गोदावरी नदीच्या तीरावरील गरीब वेडसर लोकांना ब्लँकेट वाटप, आर्थिक सक्षमीकरण करणारी परिवार कल्याण बँकेची निर्मिती, शिवदर्शन दिनदर्शिका असे सामाजिक कार्य वर्षानुवर्ष ही संस्था करते. यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. अध्यक्षपदी धोंडीराम रायते, सचिवपदी शिवनाथ कापडी, मुख्य समन्वयक बाजीराव कमानकर, कार्याध्यक्ष बापू ठिकले, उपाध्यक्ष संजय जाधव, सरचिटणीस सौरभ बैरागे, चिटणीस शिवाजी हांडोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र माझा परिवाराची द्विवार्षिक बैठक संपन्न झाली आणि महाराष्ट्र माझा परिवार गेली 6-7 वर्ष सामाजिक कामात एक अत्युच्च असं काम करत असताना विविध उपक्रम राबवत आहे. विविध वंचित घटकांना मदत करणं, वृक्षारोपण, त्याचप्रमाणे जलसंवर्धन असेल, गडकिल्ले संवर्धन असेल, यासाठी महाराष्ट्र माझा परिवार काम करत असून यापुढेही विविध कामे करण्यासाठी आजची ही बैठक संपन्न झाली. त्यामध्ये नवीन कार्यकारिणीची निवड झाली आणि पुढील काळात वृद्धाश्रम असेल, MPSC UPSC करणाऱ्या तरुणांसाठी अभ्यासिका असेल, असे विविध उपक्रम महाराष्ट्र माझा परिवार हाती घेणार आहे आणि ते तडीस नेण्यासाठी आम्ही सर्व जे काही नवनिर्वाचित कार्यकारिणी आहोत ते प्रयत्नशील असू अशी ग्वाही आजच्या दिवशी देऊ इच्छितो. धन्यवाद. महाराष्ट्र माझा परिवाराची द्विवार्षिक सर्वसाधारण सभेचं आज आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी महाराष्ट्र माझा परिवाराचे ध्येय धोरण निश्चित करण्यात आले. येणाऱ्या काळात समाजोपयोगी, आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि विशेषतः वंचित घटकांसाठी जे काही 2 वर्षात काम करायचे आहेत त्यावर विचारविनिमय करून असे ठराव करण्यात आले. महाराष्ट्र माझा परिवाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचण्याचा हा राजमार्ग महाराष्ट्र माझा परिवाराने तयार केला. याच राजमार्गाने आम्ही सर्व जाणार आहोत. नवीन कार्यकारिणीची या निमित्ताने निवड मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कार्यक्रम सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी आमच्या नवीन कार्यकारिणीवर विश्वास ठेवून आज आमची निवड केली. त्याबद्दल त्यांचं आणि आमचे परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विकास उर्फ बंटीशेठ भागवत यांच्यासह सर्वांचे मनपूर्वक असे धन्यवाद व्यक्त करतो. यावेळी सूत्रसंचालन बाजीराव कमानकर यांनी तर आभार योगेश रायते यांनी मानले. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. रेल्वे प्रशासनानं रुळावर असलेले फाटक बंद करून त्या जागी काढलेले भुयारी मार्ग जीवघेणे ठरत असून याबाबतचं जागर जनस्थान न्यूजनं वृत्त दाखवत भीती व्यक्त केली होती. तीच भीती आज खरी ठरली आहे. रेल्वे प्रशासनानं रुळावर असलेली फाटकं बंद करून त्या जागी काढलेले भुयारी मार्ग जीवघेणे ठरत आहेत. याबाबत जागर जनस्थान न्यूजनं वृत्त दाखवत भीती व्यक्त केली होती. मात्र 2 दिवस उलटत नाही तोच एक धक्कादायक घटना नांदगावमध्ये घडली आहे. गावाच्या मध्यभागात बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गात पाणी साचलेलं असल्यामुळे रेल्वे लाईन क्रॉसिंग करताना भरधाव वेगानं जाणाऱ्या रेल्वे गाडीचा धक्का लागून एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय. स्वाती शिंदे असं या महिलेचं नाव आहे. सकाळी मंदिरातून दर्शन करून घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. पोटच्या 3 मुलांसमोर आईचा दुर्दैवी अंत झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. रेल्वे अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. रेल्वे प्रशासनानं मनमाड, नांदगाव, येवला इथे असलेले फाटक बंद करून त्या जागी अंडरपास मार्ग तयार केला. मात्र या मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचतंय. या मार्गानं तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय. हे मार्ग एक प्रकारे वाहतुकीसाठी बंद झालेत. भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला वस्त्या, गावं असल्यामुळे इकडून तिकडे जाण्यासाठी मार्ग चुरलेला नाही.
त्यामुळे जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडण्याची वेळ विद्यार्थी, नागरिक आणि ग्रामस्थांवर आली असून आज अंडरपासमध्ये पाणी साचल्यानं एका निरपराध महिलेचा जीव गेला. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, नांदगाव. प्रभाग क्रमांक 19 मध्ये नगरसेविका जयश्री नितीन खर्जूल व शिवशाही प्रतिष्ठान मंडळाच्या वतीनं परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्र उत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलंय. तसंच यावर्षी कोरोनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार गरबा तसंच दांडियाऐवजी ठिकठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये नगरसेविका जयश्री नितीन खर्जूल तसंच शिवशाही प्रतिष्ठान मंडळाच्या वतीनं परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. शिवशाही प्रतिष्ठान मंडळ हे गेल्या 7 वर्षापासून नवरात्र उत्सवाचे आयोजन करतंय. नाशिक रोड प्रभाग क्रमांक 19 चेहडी शिव पंपिंग येथे दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन नगरसेविका जयश्री खर्जूल यांचे आयोजन करत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व डॉक्टर टीमचे स्वागत तसंच सत्कार ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या मोफत वैद्यकीय शिबिरात थायरॉइड, बीपी, शुगर या टेस्ट केल्या जाणार आहे. शिवशाही प्रतिष्ठान नवरात्र उत्सव वर्ष 7वे या निमित्ताने आपण प्रभाग 19 मध्ये आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे, हेल्थ चेकअप. त्या निमित्ताने मी नागरिकांना सांगू इच्छिते की यामध्ये थायरॉइडची टेस्ट असेल, परत बीपी असेल, शुगर, या सर्व टेस्ट या ठिकाणी होणार आहे. मी नागरिकांना विनंती करते की सर्वांनी या टेस्ट करून घ्यावे, कारण की 2 वर्षापासून कोरोनाने आपले एकदम मनाचे संतुलन बिघडून टाकलेलं आहे. त्या कोरोनाचं आता थोडंसं प्रमाण कमी झालंय, तरी पण चिकनगुनिया व डेंग्यू सारखे आजार उद्भवत आहे. म्हणून आम्ही आपल्या प्रभागातील नागरिकांची काळजीपोटी हे शिबिर ठेवलेले आहे की जेणेकरून यामध्ये आपल्याला जर काही आजार असतील तर त्याचे निष्पन्न लवकर होईल आणि त्यांनी त्यात निदान जर झालं तर आपण त्यावर उपचार करू शकतो. कोरोना तर गेलेलाच आहे, पण मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करते की आपल्यावर परत कुठलंही संकट न येवो व प्रभागातील नागरिकांचं आरोग्य हे आरोग्यदायी व सुखदायी जावो अशी मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करते व सर्वांना नवरात्रीच्या व दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते व थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं तरी कसं असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र याला धुळे तालुक्यातील अंचाळी येथील जिल्हा परिषदेची शाळा अपवाद ठरली असून इयत्ता 1ली ते 4थीचे वर्ग ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार तसंच नियमांचं पालन करून सुरू करण्यात आले. येथे विद्यार्थ्यांना अगदी खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण मिळत आहे. धुळे तालुक्यातील अंचाळी येथील जिल्हा परिषदेची शाळा गेल्या 6 महिन्यांपूर्वीच नियमित सुरू करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीनं याबाबत निर्णय घेऊन शासनाच्या नियमांचं पालन करत शाळा सुरू केली. विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षणाचे धडे मिळत आहेत. विशेष म्हणजे ही शाळा कुठल्याही वर्गात भरत नसून गावातील मोकळ्या जागेवर विद्यार्थ्यांना एकत्र आणून मुलांची शाळा भरवली जाते. इथेच विद्यार्थ्यांकडून शिक्षणाचे धडे गिरवून घेतले जात आहेत. तसंच विद्यार्थ्यांसाठी डिजिटल वर्ग देखील तयार करण्यात आले. राज्य शासनाने इयत्ता 5वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र अंचाळी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 1ली ते 4थीचे देखील वर्ग सुरू झाले असून विद्यार्थी आनंदानं शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडत नसल्यानं शाळेच्या मुख्याध्यापिका तसंच शिक्षकांनी समाधान व्यक्त केलंय. सौ प्रतिभा राजाराम वाघ, जिल्हा परिषद शाळा अंचाळी, मुख्याध्यापिका. कोरोना काळापासून आमची 14 जूनपासून शाळा कंटिन्यू आमचे सगळे शिक्षक स्वयंप्रेरणेने येत आहेत आणि कोरोना काळामध्ये जे नियम लावलेले आहेत ते सगळे आमचे शिक्षक, विद्यार्थी, पालक सर्व नियमांचे पालन करून स्वयंप्रेरणेने विद्यार्थ्यांना 100% विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये येत आहेत. आम्ही त्यांना पटांगणात, ओट्यावर, मंदिरात या ठिकाणी बसून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आमचं शिक्षण चालू आहे. जे जे आमचे उपक्रम आहेत, स्वाध्याय उपक्रम, शाळा बंद शिक्षण चालू, ऑनलाईन, ऑफलाईन, हे सर्व उपक्रम चालू असून आणि आम्ही पटांगणामध्ये विद्यार्थ्यांना बसवत आहे. आज आमची संख्या 149 आहे.
तर सगळे विद्यार्थी आमच्या शाळेत येत आहेत आणि सगळ्या शिक्षकांची अशी इच्छा आहे की सगळ्या जिल्हा परिषद शाळांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर ही शाळा सुरू व्हावी आणि आमच्या मुलांचा जो आनंद आहे तो वर्गात बसून त्यांना कसा मिळेल आणि प्रत्यक्ष डिजिटलद्वारे ते कसे शिक्षण घेतील हा त्यांचा प्रयत्न आमचा आहे. आणि एवढीच विनंती मी करते की आमची लवकरात लवकर शाळा सुरू व्हावी आणि आमचे सगळे विद्यार्थ्यांना गुणवत्ता मिळावी. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. मी दादा खोटे, जिल्हा परिषद शाळा अंचाळे प्राथमिक शिक्षक. आज आपला सर्वांना माहीत आहे की जागतिक महामारी चालू आहे आणि अशा काळामध्ये शाळा बंद पण शिक्षण चालू ही जी शासनाची उपक्रम आहे तो उपक्रम आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही शिक्षक आणि विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्यानं कोरोनाचे सर्व शासकीय नियम पाळून वर्गाच्या बाहेरच आमची शाळा भरवतो आणि त्या ठिकाणी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आजही कोणत्याही विद्यार्थ्याला घेतलं आपण तरी ते इंग्रजी वाचू शकतात, मराठी वाचू शकतात, गणिताच्या प्राथमिक ज्या क्रिया आहेत त्या क्रिया पण करतात. अशा प्रकारचं शिक्षण आजही या कोरोना काळामध्येही अगदी खेड्यातील गावातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आमची जिप शाळा ग्रामस्थांच्या मदतीनं प्रयत्न करत आहोत. तर याच्यासाठी आम्हाला पालकांचंही खूप सहकार्य आहे, पालकांचाही आमच्यावरती खूप विश्वास आहे. या विश्वासातूनच आम्ही या ठिकाणी या कोरोना काळामध्ये मुलांना घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. नियमांचं काटेकोरपणे पालन करत असल्याचं अंचाळे गावचे सरपंच योगेश साळुंखे यांनी शिक्षकांचं कौतुक करताना सांगितलंय. साळुंखे, आता देशावर अचानक आलेल्या कोरोना संकटामुळे शाळा गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून बंद होत्या. त्यामुळे गावातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत होतं. परंतु आम्ही जून 2021 पासून शासनाने ठरवून दिलेल्या कोरोनाच्या नियमानुसार ग्रामपंचायत मार्फत एक ठराव केला आणि त्या ठरावामध्ये आम्ही असा ठराव केला की आता विद्यार्थ्यांचं भरपूर शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. तरी जूनपासून सर्व शाळा 1 ते 4 जेवढे आमचे वर्ग आहेत जिल्हा परिषदचे आपल्याला ते सर्व सुरू करायचे आहेत. त्यासाठी आम्ही इथं ग्राम व्यवस्था समितीची मीटिंग घेतली. मीटिंगमध्ये आम्हाला सर्व जेवढे शिक्षक वृंद आहेत सर्वांनी होकार दिला. महाराष्ट्रामध्ये 50% हाजरी असतानाही अंचाळे जिल्हा परिषदची शाळा ही जून 2021 पासून 100% वर चालू आहेत. सर्व शिक्षक वृंद रोज शाळेवर येतात आणि शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाच्या आधारावर शाळेच्या ग्राउंडमध्ये सोशल डिस्टन्सिंगप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना बसवलं जातं आणि शाळा ही 100% भरते आहे. ही शाळा अजून डिजिटल करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? मागच्या वर्षी आम्ही शाळा डिजिटल करण्यासाठी शाळेला प्रत्येक वर्गाला एक कलर टीव्ही 32 इंची कलर टीव्ही उपलब्ध करून दिलेला आहे. तरी तसेच या संदर्भात अजून विद्यार्थ्यांची डिजिटल प्रगती व्हावी. डिजिटल युगामध्ये आमच्या जिल्हा परिषद अंचाळे शाळेचे विद्यार्थ्यांच्या टिकावेत यासाठी मी मान्य आमचे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा यांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या सहकार्यातून आपले शिक्षण राज्यमंत्री यांच्याकडनं शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब उपलब्ध करता येईल यासाठी 25-15 या ग्रामविकास निधीतून 25 लाखाचा निधी मंजूर केलेला आहे. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत राहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. राणा द हिलिंग ट्री
an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications, as well as those suffering from stress, anxiety, depression, and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC, SRPF स्पर्धा परीक्षा एकच ध्यान. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा: आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमाथेरपी. पत्ता: पहिला मजला, अनंतकुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक. 422003. संपर्क 8010179220.
या ठिकाणी घोषणा करतो. जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग हे का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडं. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध झाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोनी करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोनी करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे. उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा: आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार,
ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमाथेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी असल्याचं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. तसेच दर ठरवण्यासाठी मोनोपॉली मोडून काढणं आवश्यक आहे, नाहीतर पुढे जाऊन ते अडचणीचं ठरू शकतं. शेतकऱ्यांच्या मुळावर हे कायदे असल्यामुळे शेतकरी एवढ्या महिन्यांपासून हे आंदोलन करत असल्याचंही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय. मुळात जे काय आहे आंदोलन जे चाललेलं आहे आंदोलन ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चाललेलं आहे की तुम्ही हमी भाव कोण देणार आहे, त्याची काय त्याच्यामध्ये सोय केलेली आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या ज्या बाजारपेठा जर उद्या सगळ्या बंद झाल्या, छोट्या छोट्या APMC वगैरे, कारण ही सगळी मंडळी जसे एका मोबाईलच्या त्या तुमच्या याच्यामध्ये एक मोठे ग्रस्त घुसले, एक मोठी इंडस्ट्री घुसली आणि त्यांनी बाकीच्या सगळ्यांना जे आहे संपवून टाकलं आणि स्वतःची मोनोपॉली निर्माण केली आणि मग बाकीचे सगळे संपले की मग हे वाटेल तो निर्णय घ्यायला, वाटेल ते दर वाढवायला, हे मग त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नसतं. तसंच उद्या हे सगळी मंडळी ज्या वेळेला उतरतील या व्यवसायामध्ये, त्यावेळेला सुरुवातीला एखाद्याचा 10 रुपये भाव असेल शेतीच्या मालाचा तर ते 20 रुपये देतील. काही दिवस हे सगळं चालेल, हळूहळू बाकीच्या सगळ्या संस्था बंद होतील आणि त्या सगळ्या बंद झाल्या की मग यांच्या हातामध्ये ते सगळं येईल. मग हे म्हणेल तो दर, तो भाव. तर ह्या मोनोपॉलीज ज्या होत्या ते एकत्रित करण्याच्या, ते जे आहे हे आपल्याला मोठ्या अडचणीचं या देशाला आणि विशेषतः गरीब समाजाला ठरणार आहे. ते शेतकऱ्यांना मारक आहे आणि ते जे खरेदी करणाऱ्यांना सुद्धा मारक आहे. भाजपा मंत्रीपुत्र असल्यानं भाजपाचा या आंदोलनाला विरोध असणारच आहे. या घटनेवर पंतप्रधान देखील काही बोलायला तयार नाही, हे विशेष असल्याचं पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले. तर भाजपाचा विरोध असणारच, कारण भाजपचे जे मंत्री महोदय आणि मंत्रीपुत्र जे आहे त्यांच्याच भोवती सगळं प्रकरण जे आहे घुटमळत आहे. त्याच्यामुळे भाजप विरोध करणारच. आणि विशेष म्हणजे जे आहे भारत सरकारचे जे सर्वोच्च मंत्री जे आहेत किंवा कारभारी आहेत ते एक शब्दसुद्धा या घटनेबद्दल बोलले नाहीत. जरा काय झालं की ताबडतोब ट्विट असतं आणि काय असतं नाही, व्हॉट्सअप वगैरे जे जे काय असतं ते आणि TV वर असतं. पण एवढी मोठी घटना होऊन एक शब्द कोणी निषेध सोडा, मला खेद प्रगट करायला, दुःख प्रगट करायला काय हरकत आहे, तेवढं सुद्धा ते केलं पाहिजे. हे आंदोलन शेतकऱ्यांसाठीच असल्याचंही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. खरं म्हणजे जे आहे हा बंदच मुळे शेतकऱ्यांच्याच प्रश्नासाठी आहे. शेतकरी आंदोलन जे दिल्लीत आणि उत्तर प्रदेशमध्ये पेटलेलं आहे, शेतकरी जो आहे देशातला आम्ही सगळ्यांना समान समजतो किंवा ते शेतकरीसुद्धा जे काही आंदोलन करतात त्याच्यामध्ये आपल्या इकडच्या शेतकऱ्यांचं सुद्धा निश्चितपणे फायदाच आहे. त्याच्यामुळे अशा शेतकऱ्यांना तुम्ही चिवडून मारू शकणार नाहीत, मारता कामा नाहीत. आणि ते असं झालं तर देश तुमच्या विरुद्ध जाईल, महाराष्ट्र तर नक्कीच तुमच्या विरुद्ध जाईल. हा एक संदेश आपल्याला द्यायचा आहे. यातून शेतकऱ्यांच्या बाबतीतली जी आहे काळजीच प्रकट होते आहे. महाराष्ट्र बंदच्या हाकेला मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. या बंदमध्ये बाजार समित्या देखील सहभागी झाल्यात. उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारनं दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. या बंदमध्ये बाजार समित्या देखील सहभागी झाल्यात. व्यापारी नागरिकांनी कडकडीत बंद पाळून लखीमपूर इथे घडलेल्या घटनेचा निषेध केलाय. याबाबत आमचे प्रतिनिधी अमीन शेख यांनी अधिक माहिती दिली. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खैरी या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदमध्ये मनमाड, मालेगाव, चांदवड, येवला यासह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी सहभाग नोंदवून आज कडकडीत बंद पाळला.
या बंदमुळे आज नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांची कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली. तसेच मनमाड, मालेगाव, चांदवड, नांदगाव या ठिकाणी सर्वच आस्थापना व्यवस्था बंद ठेवण्यात आल्या. महाविकास आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद असल्याने आज महाविकास आघाडीने पुकारलेला बंद 100% यशस्वी झाल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मनमाड शहरातील रेल्वे स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जागर जनस्थान न्यूज, अमीन शेख, मनमाड. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या महाराष्ट्र बंदला भाजपाने मात्र विरोध दर्शवला आहे. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालून चिरडल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज महाराष्ट्र बंद पुकारलाय. महाविकास आघाडीनं बंदची हाक दिली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. समितीत पूर्णतः शुकशुकाट असल्यानं दैनंदिन व्यवहार ठप्प झालेत. यावर मात्र भाजपनं विरोध दर्शवलाय. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे आणि भाजप सरचिटणीस सुनील केदार यांनी आपली मतं व्यक्त केली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकंदरीत सगळ्या शेतकऱ्यांनी अतिशय सहकार्य केले की ज्या पद्धतीने यूपीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी गृहमंत्र्याच्या मुलांनी चिरडलं आणि साधारण 6 ते 7 लोक त्या ठिकाणी दगावले गेले आणि याचा संताप हा शेतकऱ्यांमध्ये मोठा आहे. नाही तर आतापर्यंत असं कधी घडलं नाहीये किंवा शेतकऱ्यांनी माल आणला नाहीये. पण तरी सुद्धा आज रात्री 12 वाजेपासून तर एकही गाडी ह्या ठिकाणी आलेली नाही आणि हजारो गाड्या, हजारो शेतकरी या साधारण शरद पवार मार्केट यार्ड आणि पंचवटी मार्केट यार्ड या दोन्ही ठिकाणी येतात. पण अजून कुठलीही या ठिकाणी एकही शेतकऱ्यांनी माल ह्या ठिकाणी आणलेला नाहीये. त्याच्यामुळे 100% प्रतिसाद ह्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळालेला आहे आणि केंद्र सरकारच्या विरुद्ध हा खरं निषेध आहे. आणि म्हणून ह्या दृष्टीने आपण जर बघितलं काही ठिकाणी किरकोळ कुठेतरी असेल, पण आज ह्या आमच्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा असेल, फ्रूट्स असेल किंवा भाजीपाला असेल का सगळ्याच जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती एवढीच एक आहे आणि म्हणून या ठिकाणी अतिशय 100% प्रतिसाद मिळालेला आहे. नाही हे ठीक आहे, त्यांना म्हणणं आहे, हे महाआघाडी शेतकऱ्यांचं म्हणणं नाही तर आपण किती बंद करायचा तुम्ही प्रयत्न केला तर शेतकरी माल आणल्याशिवाय राहत नाही. याचा प्रतिसाद तुम्हाला सगळं दिसतंय की एकही गाडी ह्या ठिकाणी येत नाहीये. हे भाजपाला काय आहे, आता फक्त हे झाकायचं आहे की आज त्यांना एक हुकुमशाही पद्धतीने केंद्र सरकारमध्ये काम चालू आहे आणि केंद्र सरकारमध्ये हुकुमशाही पद्धतीने काम चालू आहे. आज लोक उद्या चिडायला लागलेले आहे, उद्या काही करू शकता आणि म्हणून या दृष्टीने शेतकऱ्यांना आज तुम्ही जर बघितलं डिझेलचे भाव काय आहे आणि डिझेलचे एवढे भाव आज 103 रुपये 107 रुपये डिझेलचे भाव गेले आणि ते 60 रुपये भाव होता. आणि आज शेतकऱ्यांना पावडर महाग झालेले आहे, त्याच्यावर GST लावलेला आहे, त्याच्यानंतर डिझेल वाढलेले, ट्रॅक्टरला डिझेल लागतं. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्या ठिकाणी शेतकऱ्याला चिरडण्याचं काम हा केंद्र सरकार करत आहे आणि म्हणून या दृष्टीने हे शेतकऱ्यांनी हा निषेध हा खरं तो निषेध मोठा आहे. महाविकास त्यांना बोलायला काहीच नाही. आता ते आरोप करल्याशिवाय ते करतील का महाविकास आघाडी हे सगळ्यात चांगलं काम या ठिकाणी करत आहे आणि मग हा जो प्रतिसाद शेतकऱ्यांचा दिसतोय हा कशामुळे दिसतोय की केंद्र सरकारवर नाराजी म्हणून या ठिकाणी माल कुठले आलेले नाही. पुढे घालण्यापेक्षा शेतकऱ्यांनी मालच आणला नाही, त्यांनी किती प्रयत्न केले त्याचा फायदा काय होणार आहे. आणि त्याच्यामुळे आता तर तुम्ही बघत असाल आता 12 वाजलेले आहे आणि माल हा सकाळी पहाटे 4 पासून माल येतो, 12 वाजेपर्यंत माल ज्या ज्या शहरात ठाणे असेल, मुंबई असेल, गुजरात असेल, इकडे सगळे डिस्पॅच सगळीकडे होऊन जातो. पण नंतर आम्ही 4 वाजेनंतर साधारण जे कोथिंबीर मेथी जी सडणारा माल आहे तो शेतकऱ्यांना सांगितलं आहे तुम्ही तो 4 वाजेनंतर घेऊन या की तो माल ठेवणं शक्य नाही का तो शेतकऱ्याचे नुकसान व्हायला नको म्हणून. बेफाम गाडी चालून चिरडलं आणि त्याच्यात काही जणांचा मृत्यू झाला म्हणून हा बंद पुकारला. घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आणि आपण बंद महाराष्ट्रात पुकारतो हे संयुक्तिक नाहीये आणि त्यामुळे या बंदला महाराष्ट्रातील जनतेने समर्थनही दिलेलं नाहीये. आपण बघता ट्विटरवर अनेक कॉमेंट येत आहे की या बंदची आवश्यकता नाही, घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे भारतीय जनता पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी याचं समर्थन नाही केलं. त्यांनी फटकारलेलं आहे का हे जे झालंय हे चुकीचं आहे, याला भारतीय जनता पक्षाचं समर्थन नाहीये आणि त्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला उत्तर प्रदेश सरकारने अटक पण केली. असे असताना
हे बंद पुकारून हे काय साध्य करताय हे समजत नाही. या उलट महाराष्ट्राचे गृहमंत्री 100 कोटीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 100 कोटी ही टोकन अमाऊंट आहे, हिमनागाचं टोक आहे, परंतु ते सिद्ध झालं म्हणून त्यांच्या घरावर त्यांच्या कार्यालयावर धाडी पडल्या. त्याच्यात ते सापडले कागदपत्र आक्षेपार्ह आणि त्यांच्या ते लक्षात आलं की हे कागदपत्र सापडल्यामुळे आपल्याला अटक होईल म्हणून ते 2 महिने झाले फरार आहे. म्हणजे गृहमंत्री एखाद्या राज्याचा फरार असतो ही घटना या देशाची ही जी लोकशाही आहे त्याला निश्चितच भूषणावह नाहीये. आणि असं असताना हे वडाचं तेल वांग्यावर असा प्रकार आहे. या बंदला समर्थन देऊ नये आणि हा बंद संयुक्तिक नाही असं मला वाटतं. बाजार समिती सभापती त्यांनी बंदला पुरेपूर फायदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने आम्ही करतोय असं सांगितलंय. बाजार समिती बंद करून अगोदरच शेतकरी अतिवृष्टी, काही ठिकाणी समजा जास्त टमाटे मागे पूर्वी जास्त उत्पन्न झालं तर फेकून द्यायची वेळ आली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप हाल चालू आहे. राहिलेलं पीक कसं तरी वाचून शेतकरी जर बाजार समितीत विकायला आणत असतील तर बाजार समितीचे सभापती बंद करून शेतकऱ्यांचं उलट वाटोळं करताय. शेतकऱ्यांच्या हिताचं काय करताय? अगोदरच बाजार समितीचे काय चाललंय काय नाही ते आपण सर्व वर्तमानपत्रात वाचतोच आहे. लेखापरीक्षण, सरकारी लेखापरीक्षण अहवालांमध्ये बाजार समितीचे काय धिंडवडे निघाले ते आपण बघतोय. सभापतींच्या मताशी सहमत आहे. सभापतींच्या मताशी 1% मी सहमत नाही. बाजार समिती बंद करून शेतकऱ्यांना सभापतींनी वेठीस धरू नये. बाजार समितीत असले अशा प्रकारचे व्यवहार चालतात, चुकीचे व्यवहार चालतात, म्हणूनच सरकारनं खाजगी बाजार समित्या स्थापन केलेल्या आहे. आणि बाजार समित्या स्थापन केल्यामुळे ते तरी बरं झालं की नाशिकमध्ये सुद्धा एक मोठी बाजार समिती स्थापन झाली म्हणून थोडंफार शेतकऱ्यांचं कल्याण झालं. नाही तर या बाजार समितीत सर्रास लूट चालू होते शेतकऱ्यांची. बाजार समिती सुद्धा आज पुरेपूर बंद आहे, भाजी मार्केट पूर्ण बंद आहे. जरी बाजार समिती बंद आहे तरी शेतकऱ्यांना कुठेही आपला माल विकता येतो असं केंद्र सरकारने धोरण आखलेलं आहे. आणि त्यामुळे शेतकरी कुठेही माल विकू शकतात. कुठल्याही चौकात उभे राहिलं तर आपल्याला गर्दी दिसते आणि शेतकऱ्याच्या खिशात 2 पैसे जातात. बाजार समिती बंद करून काय साध्य केलंय यांनी? शेतकऱ्यांना काय आव्हान करणार आणि बाजार समितीचे जे सभापती आणि विशिष्ट मंडळ संचालक मंडळ आहे त्यांना काय सांगा? बाजार समितीच्या सभापतींना संचालकांना सद्बुद्धी देवो परमेश्वर. त्यांनी अशा पद्धतीने बाजार समित्या बंद करून नको त्या कारणासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. उलट शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल, शेतकऱ्यांना कसं मदत होईल, कशी सहकार्य होईल अशा धोरण त्यांनी आखावं. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा मी आवाहन करतो की त्यांनी बाजार समिती जरी बंद केली असली तरी केंद्र सरकारने शेतकऱ्यांनी आपला माल त्याला ज्या ठिकाणी जास्त भाव मिळेल त्या ठिकाणी कुठेही विकायला त्यांनी परवानगी दिलेली आहे. देशात परवानगी दिलेली आहे, परदेशात सुद्धा पाठवायला परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी जर एखाद्या ठिकाणी आपल्याला वेठीस धरत असतील एखाद्या बाजार समितीत तर त्यांनी खाजगी बाजार समिती आहे आणि बाहेर कुठेही त्यांना विकायला परवानगी आहे, त्यांनी विकू शकतात आणि त्यांनी तसं करावं. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीनं धुळे शहरातील गांधी पुतळ्यापासून मोर्चा काढून व्यापाऱ्यांनाही या आमच्या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. महाराष्ट्र बंदच्या या आवाहनाला व्यापाऱ्यांचा धुळ्यात अल्पसा प्रतिसाद दिसतोय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मोर्चात धुळे ग्रामीणचे आमदार तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष कृणाल पाटील यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, खरात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खिरीला जी घटना गेल्या आठवड्यामध्ये घडली, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्या पद्धतीने चिरडून टाकायचा प्रयत्न हे केंद्राचं सरकार करत आहे, केंद्रातले मंत्री करत आहेत, याचा निषेध करण्याकरता आज या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये महाविकास आघाडीचे तिघही पक्ष असतील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, डावे विचारसरणीची लोकशाही आघाडी असेल, या सर्वांनी एकत्रपणे शेतकरी संघटना असतील,
सर्वांनी एकत्रपणे येऊन ह्या बंदला आज पाठिंबा दिलेला आहे. खरं तर शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असताना सुद्धा आणि या तिघं काळ्या कायद्यांना गेल्या 11 महिन्यापासून शेतकरी विरोध करतायत. शेतकरी रस्त्यावरती आहेत. या शेतकऱ्यांचा आवाज ऐकून न घेता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीने चिरडून टाकायसारखी इतकी भयंकर घटना गेल्या 50 वर्षामध्ये या देशामध्ये घडली नसेल अशी घटना आज या देशामध्ये घडतायत. खऱ्या अर्थाने हुकुमशाही पद्धतीने या देशामध्ये काम करायचं, शेतकऱ्यांचा आवाज, कष्टकऱ्यांचा आवाज, कामगारांचा आवाज दाबून टाकायचा, हे या देशातली जनता कदापि सहन करणार नाही. आणि म्हणून आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो बंद पुकारला गेलेला आहे, या बंदला व्यापारी असतील किंवा ह्या जिल्ह्यामध्ये काम करणारे सर्व नोकरीदार असतील, कारखानदार असतील, यांनी सर्वांनी या बंदला पाठिंबा दिलेला आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला धुळे शहरातून सकाळच्या पहिल्या सत्रात व्यापाऱ्यांचा प्रतिसाद दिसून आला. मात्र या बंदच्या संदर्भात धुळे जिल्हा व्यापारी महासंघानं तटस्थ भूमिका घेतली. सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आताच कुठे व्यापाऱ्यांचा व्यवसाय सुरू झालेला असताना अशा प्रकारे बंद पाळून आमचं होणारं नुकसान कसं भरून निघेल असा प्रश्न व्यापारी महासंघानं उपस्थित केला. लखमापूर घटनेचा धुळे व्यापारी महासंघातर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. दोषींवर आपण राज्य शासनाने, केंद्र शासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी असं आमचं या गोष्टीला आमचं समर्थन असेल. परंतु ह्या घटनेसाठी आज जो काही बंद पुकारण्यात आलेला आहे त्या बंदच्या बाबतमध्ये संपूर्ण व्यापाराचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. गेल्या 1.5 वर्षापासून व्यापारी एक वेगळ्या संक्रमण अवस्थेमधनं फिरतोय. अशा या कोविडच्या परिस्थितीमधनं निघताना आज या सणासुदीच्या दिवसांमध्ये हा बंद व्यापाऱ्यांसाठी फार मोठं नुकसानदारी आणि परत हे नुकसान भरून निघणार नाही असं असणार आहे. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या घटनेचे पडसाद आता भारतभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यव्यापी बंद पुकारण्यात आलाय. उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या घटनेचे पडसाद भारतभर उमटत आहेत. त्यात महाराष्ट्रही सहभागी झालाय. या प्रकरणी महाविकास आघाडीनं राज्यव्यापी बंद पुकारला. त्यात नाशिक बाजार समितीही सहभागी झाली आहे. यामुळे कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे. 1.5 वर्षापासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे, पण त्याची दखल हुकुमशाही केंद्र सरकार घेत नाही अशी टीका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी केली. या ठिकाणी अतिशय चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी दिलेला आहे की हजारो गाड्या ह्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येतात. 24 तास मार्केट ह्या ठिकाणी चालतं, पण रात्री 12 वाजेपासून या ठिकाणी कुठलाही तुम्हाला माल आलेला एकही गाडी ह्या ठिकाणी दिसत नाही आहे. आणि शेतकऱ्यांना आवाहन केल्यानंतर सगळ्या ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना चिरडलं गेलं आणि ह्या चिरडल्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा संताप आहे. आणि गेले 1.5 वर्षापासून आपण जर बघत असाल त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे. महाराष्ट्रात असेल किंवा पंजाबमध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल, सगळीकडे हिंदुस्थानात आंदोलनं चालू आहे. तरीसुद्धा त्याची दखल न घेणं हे हुकुमशाही पद्धतीने, हिटलरशाही पद्धतीने केंद्र सरकार काम करत आहे, त्याचा निषेधार्थ म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांनी पूर्णपणे सहकार्य केलेले आहे आणि 100% या ठिकाणी मार्केट हे आज बंद आहे. नाशिकच्या बाजारपेठेमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी. लखीमपुरी येथे दुर्घटनेनंतर भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीने महाराष्ट्र देखील बंद केलेला आहे. आता आपण नाशिकची काय परिस्थिती मुख्य बाजारपेठेची हे बघण्यासाठी आपण आलो आहोत. आता आपण इथं बघतो की शेतकरी वर्गाने एक चांगला प्रतिसाद देखील दिला आहे. पूर्ण बाजारपेठ देखील इथं बंद आहे. खरं तर यावेळेस बाजारपेठांमध्ये मोठी उलाढाल असते, शेतकऱ्यांची मोठी गर्दी इथं आपल्याला बघायला मिळते. मोठ्या प्रमाणात इथं भाजीपाला येतो. खरं तर इथं गाड्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. इथं पाय ठेवायला जागा देखील नसते. पण आता आज दुर्घटनेनंतर शेतकऱ्यांनी देखील एक चांगला प्रतिसाद देखील या बाजारपेठांमध्ये देण्यात आलेला आहे. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. जाणीव कर्तव्याची हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र माझा परिवार विविध क्षेत्रात सातत्यानं उल्लेखनीय कार्य करतायत. आज महाराष्ट्र माझा परिवाराची वार्षिक सर्वसाधारण सभा नाशिक रोड येथील नांदूर नाका येथे महाराष्ट्र माझा हॉटेलमध्ये उत्साहात संपन्न झाली आहे. महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परिवार फाउंडेशन प्रणित महाराष्ट्र माझा परिवाराची वार्षिक सर्वसाधारण सभा परिवाराच्या कार्यालयात संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी अध्यक्ष धोंडीराम रायते होते. व्यासपीठावर संस्थेचे ज्येष्ठ सदस्य नगरसेवक प्रशांत दिवे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रायते, विठ्ठल उगले,
प्राध्यापक राजाराम मुंगसे, शिवव्याख्याते सुदाम खालकर, संजय डेरले, पत्रकार मुकुंद पिंगळे यावेळी उपस्थित होते. यावेळी मागील वर्षी सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करण्यात आलाय. यावेळी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विकास भागवत, सचिन उगले, जावेद शेख, गणेश वाणी, वाळू जाधव यांनी परिवाराचे कार्य आणि लेखाजोखा मांडलाय. सॅनिटरी नॅपकिन्स हा खूप चांगला हे आहे आणि त्यासाठी डेफिनेटली आदिवासी भागामध्ये आपल्याला जायचं, आदिवासी महिलांना आपल्याला समजून सांगायचं आहे, तर त्यावेळेस आपल्याला महिलांची गरज पडेल. मला एक असं म्हणायचं आहे की आपल्या परिवारामध्ये महिलाही सदस्य असाव्यात आणि डेफिनेटली पुढच्या ह्या काळामध्ये, कारण जसं आता हा विषय जो आहे ह्या विषयासाठी आपल्याला नक्कीच महिलांची आवश्यकता असेल. नक्कीच काही कार्यासाठी महिला आवश्यक आहे. आपल्या भूमिका काम करतात त्या, तर आपल्या परिवारामध्ये डेफिनेटली महिला सदस्य असणं गरजेचं असं वाटतं. बंटी भाऊ, थोडंसं आपण हा विषय थोडंसं घ्यावं. तसेच मी एक मागील काळामध्ये या परिवाराला बोललो होतो की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही वैयक्तिक समस्या महिलांच्या बऱ्याच आहेत. तुम्ही बघा, काहीतरी मुलगी नांदायला गेलेली आहे, ती नांदत नाही, काहीतरी किरकोळ त्यांची भांडणं असतात आणि याच्यासाठी महिला सेल आहे. परंतु परिवाराने जर आपण महिला सदस्य घेतल्या तर याचंही काम आपल्या महिला सदस्य करतील. जाणीव कर्तृत्वाची हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र माझा परिवार विविध क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करतोय. समाजकारणाचा वसा घेतलेल्या परिवाराने आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम, वंचित घटकांना मायेचा हात, गडकिल्ले संवर्धन, रक्तदान शिबिर, परिवार भूषण पुरस्कार, आश्रमशाळा, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील गरजू मुलांना साहित्य वाटप, सॅनिटायझर स्टँड वाटप, गोदावरी नदीच्या तीरावरील गरीब वेडसर लोकांना ब्लँकेट वाटप, आर्थिक सक्षमीकरण करणारी परिवार कल्याण बँकेची निर्मिती, शिवदर्शन दिनदर्शिका असे सामाजिक कार्य वर्षानुवर्ष ही संस्था करते. यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. अध्यक्षपदी धोंडीराम रायते, सचिवपदी शिवनाथ कापडी, मुख्य समन्वयक बाजीराव कमानकर, कार्याध्यक्ष बापू ढिकले, उपाध्यक्ष संजय जाधव, सरचिटणीस सौरभ बैरागे, चिटणीस शिवाजी हांडोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र माझा परिवाराची द्विवार्षिक बैठक संपन्न झाली आणि महाराष्ट्र माझा परिवार गेली 6-7 वर्ष सामाजिक कामात एक अत्युच्च असं काम करत असताना विविध उपक्रम राबवत आहे. विविध वंचित घटकांना मदत करणं, वृक्षारोपण, याचप्रमाणे जलसंवर्धन असेल, गडकिल्ले संवर्धन असेल, यासाठी महाराष्ट्र माझा परिवार काम करत असून यापुढेही विविध कामे करण्यासाठी आजची ही बैठक संपन्न झाली. त्यामध्ये नवीन कार्यकारिणीची निवड झाली आणि पुढील काळात वृद्धाश्रम असेल, MPSC UPSC करणाऱ्या तरुणांसाठी अभ्यासिका असेल, असे विविध उपक्रम महाराष्ट्र माझा परिवार हाती घेणार आहे आणि ते तडीस नेण्यासाठी आम्ही सर्व जे काही नवनिर्वाचित कार्यकारिणी आहोत ते प्रयत्नशील असू अशी ग्वाही आजच्या दिवशी देऊ इच्छितो. धन्यवाद. महाराष्ट्र माझा परिवाराची द्विवार्षिक सर्वसाधारण सभेचं आज आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी महाराष्ट्र माझा परिवाराचे ध्येय धोरण निश्चित करण्यात आले. येणाऱ्या काळात समाजोपयोगी, आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि विशेषतः वंचित घटकांसाठी जे काही 2 वर्षात काम करायचे आहे त्यावर विचारविनिमय करून असे ठराव करण्यात आले. महाराष्ट्र माझा परिवाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचण्याचा हा राजमार्ग महाराष्ट्र माझा परिवाराने तयार केला. याच राजमार्गाने आम्ही सर्व जाणार आहोत. नवीन कार्यकारिणीची या निमित्ताने निवड मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कार्यक्रम सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी आमच्या नवीन कार्यकारिणीवर विश्वास ठेवून आज आमची निवड केली. त्याबद्दल त्यांचं आणि आमचे परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विकास उर्फ बंटीशेठ भागवत यांच्यासह सर्वांचे मनपूर्वक असे धन्यवाद व्यक्त करतो. यावेळी सूत्रसंचालन बाजीराव कमानकर यांनी तर आभार योगेश रायते यांनी मानले. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.
रेल्वे प्रशासनानं रुळावर असलेले फाटक बंद करून त्या जागी काढलेले भुयारी मार्ग जीवघेणे ठरत असून याबाबतचं जागर जनस्थान न्यूजनं वृत्त दाखवत भीती व्यक्त केली होती. तीच भीती आज खरी ठरली आहे. रेल्वे प्रशासनानं रुळावर असलेली फाटकं बंद करून त्या जागी काढलेले भुयारी मार्ग जीवघेणे ठरत आहेत. याबाबत जागर जनस्थान न्यूजनं वृत्त दाखवत भीती व्यक्त केली होती. मात्र 2 दिवस उलटत नाही तोच एक धक्कादायक घटना नांदगावमध्ये घडली आहे. गावाच्या मध्यभागात बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गात पाणी साचलेलं असल्यामुळे रेल्वे लाईन क्रॉसिंग करताना भरधाव वेगानं जाणाऱ्या रेल्वे गाडीचा धक्का लागून एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय. स्वाती शिंदे असं या महिलेचं नाव आहे. सकाळी मंदिरातून दर्शन करून घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. पोटच्या 3 मुलांसमोर आईचा दुर्दैवी अंत झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. रेल्वे अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. रेल्वे प्रशासनानं मनमाड, नांदगाव, येवला इथे असलेले फाटक बंद करून त्या जागी अंडरपास मार्ग तयार केला. मात्र या मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचतंय. या मार्गानं तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय. हे मार्ग एक प्रकारे वाहतुकीसाठी बंद झालेत. भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला वस्त्या, गावं असल्यामुळे इकडून तिकडे जाण्यासाठी मार्गच उरलेला नाही. त्यामुळे जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडण्याची वेळ विद्यार्थी, नागरिक आणि ग्रामस्थांवर आली असून आज अंडरपासमध्ये पाणी साचल्यानं एका निरपराध महिलेचा जीव गेला. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, नांदगाव. प्रभाग क्रमांक 19 मध्ये नगरसेविका जयश्री नितीन खर्जूल व शिवशाही प्रतिष्ठान मंडळाच्या वतीनं परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा नवरात्र उत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलंय. तसंच यावर्षी कोरोनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार गरबा तसंच दांडियाऐवजी ठिकठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये नगरसेविका जयश्री नितीन खर्जूल तसंच शिवशाही प्रतिष्ठान मंडळाच्या वतीनं परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलंय. शिवशाही प्रतिष्ठान मंडळ हे गेल्या 7 वर्षापासून नवरात्र उत्सवाचे आयोजन करतंय. नाशिक रोड प्रभाग क्रमांक 19 चेहडी शिव पंपिंग येथे दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन नगरसेविका जयश्री खर्जूल यांचे आयोजन करत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व डॉक्टर टीमचे स्वागत तसंच सत्कार ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या मोफत वैद्यकीय शिबिरात थायरॉइड, बीपी, शुगर या टेस्ट केल्या जाणार आहे. शिवशाही प्रतिष्ठान नवरात्र उत्सव वर्ष 7वे या निमित्ताने आपण प्रभाग 19 मध्ये आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे, हेल्थ चेकअप. त्या निमित्ताने मी नागरिकांना सांगू इच्छिते की यामध्ये थायरॉइडची टेस्ट असेल, परत बीपी असेल, शुगर, या सर्व टेस्ट या ठिकाणी होणार आहे. मी नागरिकांना विनंती करते की सर्वांनी या टेस्ट करून घ्यावे, कारण की 2 वर्षापासून कोरोनाने आपले एकदम मनाचे संतुलन बिघडून टाकलेलं आहे. त्या कोरोनाचं आता थोडंसं प्रमाण कमी झालंय, तरी पण चिकनगुनिया व डेंग्यू सारखे आजार उद्भवत आहे. म्हणून आम्ही आपल्या प्रभागातील नागरिकांची काळजीपोटी हे शिबिर ठेवलेलं आहे की जेणेकरून यामध्ये आपल्याला जर काही आजार असतील तर त्याचे निष्पन्न लवकर होईल आणि त्यांनी त्यात निदान जर झालं तर आपण त्यावर उपचार करू शकतो. कोरोना तर गेलेलाच आहे, पण मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करते की आपल्यावर परत कुठलंही संकट न येवो व प्रभागातील नागरिकांचं आरोग्य हे आरोग्यदायी व सुखदायी जावो अशी मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करते व सर्वांना नवरात्रीच्या व दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते व थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं तरी कसं असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र याला धुळे तालुक्यातील अंचाळी येथील जिल्हा परिषदेची शाळा अपवाद ठरली असून इयत्ता 1ली ते 4थीचे वर्ग ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार तसंच नियमांचं पालन करून सुरू करण्यात आले. येथे विद्यार्थ्यांना अगदी खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षण मिळत आहे. धुळे तालुक्यातील अंचाळी येथील जिल्हा परिषदेची शाळा गेल्या 6 महिन्यांपूर्वीच नियमित सुरू करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीनं याबाबत निर्णय घेऊन शासनाच्या नियमांचं पालन करत शाळा सुरू केली. विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात शिक्षणाचे धडे मिळत आहेत. विशेष म्हणजे ही शाळा कुठल्याही वर्गात भरत नसून गावातील मोकळ्या जागेवर विद्यार्थ्यांना एकत्र आणून मुलांची शाळा भरवली जाते. इथेच विद्यार्थ्यांकडून शिक्षणाचे धडे गिरवून घेतले जात आहेत.
तसंच विद्यार्थ्यांसाठी डिजिटल वर्ग देखील तयार करण्यात आले. राज्य शासनाने इयत्ता 5वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र अंचाळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 1ली ते 4थीचे देखील वर्ग सुरू झाले असून विद्यार्थी आनंदानं शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडत नसल्यानं शाळेच्या मुख्याध्यापिका तसंच शिक्षकांनी समाधान व्यक्त केलंय. सौ प्रतिभा राजाराम वाघ, जिल्हा परिषद शाळा अंचाळे, मुख्याध्यापिका. कोरोना काळापासून आमची 14 जूनपासून शाळा कंटिन्यू, आमचे सगळे शिक्षक स्वयंप्रेरणेने येत आहेत आणि कोरोना काळामध्ये जे नियम लावलेले आहेत ते सगळे आमचे शिक्षक, विद्यार्थी, पालक सर्व नियमांचे पालन करून स्वयंप्रेरणेने विद्यार्थ्यांना 100% विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये येत आहेत. आम्ही त्यांना पटांगणात, ओट्यावर, मंदिरात या ठिकाणी बसून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आमचं शिक्षण चालू आहे. जे जे आमचे उपक्रम आहेत, स्वाध्याय उपक्रम, शाळा बंद शिक्षण चालू, ऑनलाईन, ऑफलाईन, हे सर्व उपक्रम चालू असून आणि आम्ही पटांगणामध्ये विद्यार्थ्यांना बसवत आहे. आज आमची संख्या 149 आहे. तर सगळे विद्यार्थी आमच्या शाळेत येत आहेत आणि सगळ्या शिक्षकांची अशी इच्छा आहे की सगळ्या जिल्हा परिषद शाळांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर ही शाळा सुरू व्हावी आणि आमच्या मुलांचा जो आनंद आहे तो वर्गात बसून त्यांना कसा मिळेल आणि प्रत्यक्ष डिजिटलद्वारे ते कसे शिक्षण घेतील हा त्यांचा प्रयत्न आमचा आहे. आणि एवढीच विनंती मी करते की आमची लवकरात लवकर शाळा सुरू व्हावी आणि आमचे सगळे विद्यार्थ्यांना गुणवत्ता मिळावी. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. मी दादा खोटे, जिल्हा परिषद शाळा अंचाळे, प्राथमिक शिक्षक. आज आपला सर्वांना माहीत आहे की जागतिक महामारी चालू आहे आणि अशा काळामध्ये शाळा बंद पण शिक्षण चालू, ही जी शासनाची उपक्रम आहे तो उपक्रम आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही शिक्षक आणि विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्यानं कोरोनाचे सर्व शासकीय नियम पाळून वर्गाच्या बाहेरच आमची शाळा भरवतो आणि त्या ठिकाणी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आजही कोणत्याही विद्यार्थ्याला घेतलं आपण तरी ते इंग्रजी वाचू शकतात, मराठी वाचू शकतात, गणिताच्या प्राथमिक ज्या क्रिया आहेत त्या क्रिया पण करतात. अशा प्रकारचं शिक्षण आजही या कोरोना काळामध्येही अगदी खेड्यातील गावातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आमची जिप शाळा ग्रामस्थांच्या मदतीनं प्रयत्न करत आहोत. तर याच्यासाठी आम्हाला पालकांचंही खूप सहकार्य आहे, पालकांचाही आमच्यावरती खूप विश्वास आहे. या विश्वासातूनच आम्ही या ठिकाणी या कोरोना काळामध्ये मुलांना घडवण्याचा प्रयत्न करत आहोत. नियमांचं काटेकोरपणे पालन करत असल्याचं अंचाळे गावचे सरपंच योगेश साळुंखे यांनी शिक्षकांचं कौतुक करताना सांगितलंय. साळुंखे, आता देशावर अचानक आलेल्या कोरोना संकटामुळे शाळा गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून बंद होत्या. त्यामुळे गावातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत होतं. परंतु आम्ही जून 2021 पासून शासनाने ठरवून दिलेल्या कोरोनाच्या नियमानुसार ग्रामपंचायतमार्फत एक ठराव केला आणि त्या ठरावामध्ये आम्ही असा ठराव केला की आता विद्यार्थ्यांचं भरपूर शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. तरी जूनपासून सर्व शाळा 1 ते 4 जेवढे आमचे वर्ग आहेत जिल्हा परिषदचे आपल्याला ते सर्व सुरू करायचे आहेत. त्यासाठी आम्ही इथं ग्राम व्यवस्था समितीची मीटिंग घेतली. मीटिंगमध्ये आम्हाला सर्व जेवढे शिक्षक वृंद आहेत सर्वांनी होकार दिला. महाराष्ट्रामध्ये 50% हाजरी असतानाही अंचाळे जिल्हा परिषदची शाळा ही जून 2021 पासून 100% वर चालू आहेत. सर्व शिक्षक वृंद रोज शाळेवर येतात आणि शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाच्या आधारावर शाळेच्या ग्राउंडमध्ये सोशल डिस्टन्सिंगप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना बसवलं जातं आणि शाळा ही 100% भरते आहे. ही शाळा अजून डिजिटल करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार? मागच्या वर्षी आम्ही शाळा डिजिटल करण्यासाठी शाळेला प्रत्येक वर्गाला एक कलर TV 32 इंची कलर TV उपलब्ध करून दिलेला आहे.
तरी तसेच या संदर्भात अजून विद्यार्थ्यांची डिजिटल प्रगती व्हावी, डिजिटल युगामध्ये आमच्या या जिल्हा परिषद शाळा अंचाडे शाळेचे विद्यार्थ्यांच्या टिकावेत यासाठी मी मान्य आमचे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा यांच्या मार्गदर्शनातून, त्यांच्या सहकार्यातून आपले शिक्षण राज्यमंत्री यांच्याकडनं शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब उपलब्ध करता येईल यासाठी 25-15 या ग्रामविकास निधीतून 25 लाखाचा निधी मंजूर केलेला आहे. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचा नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC, SRPF स्पर्धा परीक्षा एकच ध्यान. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, या
आयुष्याचे सोन करा गरुड झेप अशी मारा की आयुष्याचे सोन करा भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलून झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankaracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड से करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी वैशिष्ट्ये आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळे. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही.
रेल पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण तज्ञ शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोन करा गरुडचे अशी मारा ही आयुष्याचे सोन करा भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखांचे उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही उंच भरारी घ्या तुम्ही प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी असल्याचं पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. तसेच दर ठरवण्यासाठी मोनोपॉली मोडून काढणं आवश्यक आहे, नाहीतर पुढे जाऊन ते अडचणीचं ठरू शकतं. शेतकऱ्यांच्या मुळावर हे कायदे असल्यामुळे शेतकरी एवढ्या महिन्यांपासून हे आंदोलन करत असल्याचंही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय. मुळात जे काय आहे आंदोलन जे चाललेलं आहे आंदोलन ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चाललेलं आहे की तुम्ही हमी भाव कोण देणार आहे, त्याची काय त्याच्यामध्ये सोय केलेली आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या ज्या बाजारपेठा जर उद्या सगळ्या बंद झाल्या, छोट्या छोट्या APMC वगैरे, कारण ही सगळी मंडळी जसे एका मोबाईल त्या तुमच्या याच्यामध्ये एक मोठे ग्रस्त घुसले, एक मोठी इंडस्ट्री घुसली आणि त्यांनी बाकीच्या सगळ्यांना जे आहे संपवून टाकलं आणि स्वतःची मोनोपॉली निर्माण केली आणि मग बाकी सगळे संपले की मग हे वाटेल तो निर्णय घ्यायला, वाटेल ते दर वाढवायला, हे मग त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नसतं. तसंच उद्या हे सगळी मंडळी ज्या वेळेला उतरतील या व्यवसायामध्ये, त्यावेळेला सुरुवातीला एखाद्याचा 10 रुपये भाव असेल शेतीच्या मालाचा तर ते 20 रुपये देतील. काही दिवस हे सगळं चालेल, हळूहळू बाकीच्या सगळ्या संस्था बंद होतील आणि त्या सगळ्या बंद झाल्या की मग यांच्या हातामध्ये ते सगळं येईल. मग हे म्हणेल तो दर, तो भाव. तर ह्या मोनोपॉलीज ज्या होत्या ते एकत्र करण्याच्या, ते जे आहे हे आपल्याला मोठ्या अडचणीचं या देशाला आणि विशेषतः गरीब समाजाला ठरणार आहे. ते शेतकऱ्यांना मारक आहे आणि ते जे खरेदी करणाऱ्यांना सुद्धा मारक आहे. भाजपा मंत्रीपुत्र असल्यानं भाजपाचा या आंदोलनाला विरोध असणारच आहे. या घटनेवर पंतप्रधान देखील काही बोलायला तयार नाही, हे विशेष असल्याचं पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले. तर भाजपाचा विरोध असणारच, कारण भाजपचे जे मंत्री महोदय आणि मंत्रीपुत्र जे आहे त्यांच्याच भोवती सगळं प्रकरण जे आहे घुटमळत आहे. त्याच्यामुळे भाजप विरोध करणारच. आणि विशेष म्हणजे जे आहे भारत सरकारचे जे सर्वोच्च मंत्री जे आहेत किंवा कारभारी आहेत ते एक शब्दसुद्धा या घटनेबद्दल बोलले नाहीत. जरा काही झालं की ताबडतोब ट्विट असतं आणि काय असते आणि व्हॉट्सअप वगैरे जे जे काय असतं ते याने TV वर असतं. पण एवढी मोठी घटना होऊन एक शब्द कोणी निषेध सोडा, मला खेद प्रगट करायला, दुःख प्रगट करायला काय हरकत आहे, तेवढंसुद्धा ते केलं पाहिजे. हे आंदोलन शेतकऱ्यांसाठीच असल्याचंही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
खरं म्हणजे जे आहे हा बंदच मुळे शेतकऱ्यांच्याच प्रश्नासाठी आहे. बरोबर. शेतकरी आंदोलन जे दिल्लीत आणि उत्तर प्रदेशमध्ये पेटलेलं आहे, शेतकरी जो आहे देशातला आम्ही सगळ्यांना समान समजतो किंवा ते शेतकरीसुद्धा जे काही आंदोलन करत आहेत त्याच्यामध्ये आपल्या इकडच्या शेतकऱ्यांचं सुद्धा निश्चितपणे फायदाच आहे. त्याच्यामुळे अशा शेतकऱ्यांना तुम्ही चिवडून मारू शकणार नाहीत, मारता कामा नाहीत. आणि ते असं झालं तर देश तुमच्या विरुद्ध जाईल. महाराष्ट्र तर नक्कीच तुमच्या विरुद्ध जाईल. हा एक संदेश आपल्याला द्यायचा आहे. यातून शेतकऱ्यांच्या बाबतीतली जी आहे काळजीच प्रकट होते आहे. महाराष्ट्र बंदच्या हाकेला मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. या बंदमध्ये बाजार समित्या देखील सहभागी झाल्या आहेत. उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारनं दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. या बंदमध्ये बाजार समित्या देखील सहभागी झाल्या आहेत. व्यापारी नागरिकांनी कडकडीत बंद पाळून लखीमपूर इथे घडलेल्या घटनेचा निषेध केलाय. याबाबत आमचे प्रतिनिधी अमीन शेख यांनी अधिक माहिती दिली. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खैरी या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदमध्ये मनमाड, मालेगाव, चांदवड, येवला यासह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांनी सहभाग नोंदवून आज कडकडीत बंद पाळला. या बंदमुळे आज नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांची कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली. तसेच मनमाड, मालेगाव, चांदवड, नांदगाव या ठिकाणी सर्वच आस्थापना व्यवस्था बंद ठेवण्यात आल्या. महाविकास आघाडीतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद असल्याने आज महाविकास आघाडीने पुकारलेला बंद 100% यशस्वी झाल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मनमाड शहरातील रेल्वे स्थानकावर देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जागर जनस्थान न्यूज, अमीन शेख, मनमाड. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या महाराष्ट्र बंदला भाजपाने मात्र विरोध दर्शवलाय. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालून चिरडल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज महाराष्ट्र बंद पुकारलाय. महाविकास आघाडीनं बंदची हाक दिली. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. समितीत पूर्णतः शुकशुकाट असल्यानं दैनंदिन व्यवहार ठप्प झालेत. यावर मात्र भाजपनं विरोध दर्शवलाय. कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे आणि भाजप सरचिटणीस सुनील केदार यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकंदरीत सगळ्या शेतकऱ्यांनी अतिशय सहकार्य केले की ज्या पद्धतीने यूपीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी गृहमंत्र्याच्या मुलांनी चिरडलं आणि साधारण 6 ते 7 लोक त्या ठिकाणी दगावले गेले आणि याचा संताप हा शेतकऱ्यांमध्ये मोठा आहे. नाही तर आतापर्यंत असं कधी घडलं नाहीये किंवा शेतकऱ्यांनी माल आणला नाहीये. पण तरी सुद्धा आज रात्री 12 वाजेपासून तर एकही गाडी ह्या ठिकाणी आलेली नाही आणि हजारो गाड्या, हजारो शेतकरी या साधारण शरद पवार मार्केट यार्ड आणि पंचवटी मार्केट यार्ड या दोन्ही ठिकाणी येतात. पण अजून कुठलीही या ठिकाणी एकही शेतकऱ्यांनी माल ह्या ठिकाणी आणलेला नाहीये. त्याच्यामुळे 100% प्रतिसाद ह्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळालेला आहे आणि केंद्र सरकारच्या विरुद्ध हा खरं निषेध आहे. आणि म्हणून ह्या दृष्टीने आपण जर बघितलं काही ठिकाणी किरकोळ कुठेतरी असेल, पण आज ह्या आमच्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा असेल, फ्रूट्स असेल किंवा भाजीपाला असेल का सगळ्याच जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती एवढीच एक आहे आणि म्हणून या ठिकाणी अतिशय 100% प्रतिसाद मिळालेला आहे. नाही हे ठीक आहे, त्यांना म्हणणं आहे, हे महाआघाडी शेतकऱ्यांचं म्हणणं नाही तर आपण किती बंद करायचा तुम्ही प्रयत्न केला तर शेतकरी माल आणल्याशिवाय राहत नाही. याचा प्रतिसाद तुम्हाला सगळा दिसतोय की एकही गाडी या ठिकाणी येत नाहीये. हे भाजपाला काय आहे, आता फक्त हे झाकायचं आहे की आज त्यांना एक हुकुमशाही पद्धतीने केंद्र सरकारमध्ये काम चालू आहे आणि केंद्र सरकारमध्ये हुकुमशाही पद्धतीने काम चालू आहे. आज लोक उद्या चिडायला लागलेले आहे, उद्या काहीही करू शकता आणि म्हणून या दृष्टीने शेतकऱ्यांना आज तुम्ही जर बघितलं डिझेलचे भाव काय आहे आणि डिझेलचे एवढे भाव आज 103 रुपये 107 रुपये डिझेलचे भाव गेले आणि ते 60 रुपये भाव होता. आणि आज शेतकऱ्यांना पावडरी महाग झालेले आहे, त्याच्यावर GST लावलेला आहे, त्याच्यानंतर डिझेल वाढलेले, ट्रॅक्टरला डिझेल लागतं. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्या ठिकाणी शेतकऱ्याला चिरडण्याचं काम हा केंद्र सरकार करत आहे आणि म्हणून या दृष्टीने हे शेतकऱ्यांनी हा निषेध हा खरं तो निषेध मोठा आहे. महाविकास त्यांना बोलायला काहीच नाही. आता ते आरोप करल्याशिवाय ते करतील का महाविकास आघाडी ही सगळ्यात चांगलं काम या ठिकाणी करत आहे
आणि मग हा जो प्रतिसाद शेतकऱ्यांचा दिसतोय हा कशामुळे दिसतोय की केंद्र सरकारवर नाराजी म्हणून या ठिकाणी माल कुठले आलेले नाही पुढे घालण्यापेक्षा शेतकऱ्यांनी मालच आणला नाही, त्यांनी किती प्रयत्न केले त्याचा फायदा काय होणार आहे. आणि त्याच्यामुळे आता तर तुम्ही बघत असाल आता 12 वाजलेले आहे आणि माल हा सकाळी पहाटे 4 पासून माल येतो, 12 वाजेपर्यंत माल ज्या ज्या शहरात ठाणा असेल, मुंबई असेल, गुजरात असेल, इकडे सगळे डिस्पॅच सगळीकडे होऊन जातो. पण नंतर आम्ही 4 वाजेनंतर साधारण जे कोथिंबीर मेथी जी सडणारा माल आहे तो शेतकऱ्यांना सांगितलं आहे तुम्ही तो 4 वाजेनंतर घेऊन या, की तो माल ठेवणं शक्य नाही का, तो शेतकऱ्याचे नुकसान व्हायला नको म्हणून. बेफाम गाडी चालून चिरडलं आणि त्याच्यात काही जणांचा मृत्यू झाला म्हणून हा बंद पुकारला. घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आणि आपण बंद महाराष्ट्रात पुकारतो हे संयुक्तिक नाहीये आणि त्यामुळे या बंदला महाराष्ट्रातील जनतेने समर्थनही दिलेलं नाहीये. आपण बघता ट्विटरवर अनेक कॉमेंट येत आहे की या बंदची आवश्यकता नाही, घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचे भारतीय जनता पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी याचं समर्थन नाही केलं, त्यांनी फटकारलेलं आहे का हे जे झालंय हे चुकीचं आहे, याला भारतीय जनता पक्षाचं समर्थन नाहीये. आणि त्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला उत्तर प्रदेश सरकारने अटक पण केली. अशा असताना हे बंद पुकारून हे काय साध्य करताय हे समजत नाही. या उलट महाराष्ट्राचे गृहमंत्री 100 कोटीच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 100 कोटी ही टोकन अमाऊंट आहे, हिमनगाचं टोक आहे, परंतु ते सिद्ध झालं म्हणून त्यांच्या घरावर त्यांच्या कार्यालयावर धाडी पडल्या, त्याच्यात ते सापडले कागदपत्र आक्षेपार्ह आणि त्यांच्या ते लक्षात आलं की हे कागदपत्र सापडल्यामुळे आपल्याला अटक होईल म्हणून ते 2 महिने झाले फरार आहे. म्हणजे गृहमंत्री एखाद्या राज्याचा फरार असतो, ही घटना या देशाची ही जी लोकशाही आहे त्याला निश्चितच भूषणावळ नाहीये. आणि असं असताना हे वडाचं तेल वांग्यावर असा प्रकारे या बंदला समर्थन देऊ नये आणि हा बंद संयुक्तिक नाही असं मला वाटतं. बाजार समिती सभापती आहे, त्यांनी बंदला पुरेपूर फायदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने आम्ही करतोय असं सांगितलंय. बाजार समिती बंद करून अगोदरच शेतकरी अतिवृष्टी, काही ठिकाणी समजा जास्त टमाटे मागे पूर्वी जास्त उत्पन्न झालं तर फेकून द्यायची वेळ आली, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप हाल चालू आहे. राहिलेलं पीक कसं तरी वाचून शेतकरी जर बाजार समितीत विकायला आणत असतील तर बाजार समितीचे सभापती बंद करून शेतकऱ्यांचं उलट वाटोळं करताय, शेतकऱ्यांच्या हिताचं काय करताय. अगोदरच बाजार समितीचे काय चाललंय काय नाही ते आपण सर्व वर्तमानपत्रात वाचतोच आहे. लेखापरीक्षण, सरकारी लेखापरीक्षण अहवालांमध्ये बाजार समितीचे काय धिंडवडे निघाले ते आपण बघतोय. सभापतींच्या मताशी सहमत आहे. सभापतींच्या मताशी 1% मी सहमत नाही. बाजार समिती बंद करून शेतकऱ्यांना सभापतींनी वेठीस धरू नये. बाजार समितीत असले अशा प्रकारचे व्यवहार चालतात, चुकीचे व्यवहार चालतात, म्हणूनच सरकारनं खाजगी बाजार समित्या स्थापन केलेल्या आहे आणि बाजार समित्या स्थापन केल्यामुळे ते तरी बरं झालं की नाशिकमध्ये सुद्धा एक मोठी बाजार समिती स्थापन झाली म्हणून थोडंफार शेतकऱ्यांचं कल्याण झालं. नाही तर या बाजार समितीत सर्रास लूट चालू होते शेतकऱ्यांची. बाजार समिती सुद्धा आज पुरेपूर बंद आहे, भाजी मार्केट पूर्ण बंद आहे. जरी बाजार समिती बंद आहे तरी शेतकऱ्यांना कुठेही आपला माल विकता येतो असं केंद्र सरकारने धोरण आखलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी कुठेही माल विकू शकतात. कुठल्याही चौकात उभे राहिलं तर आपल्याला गर्दी दिसते आणि शेतकऱ्याच्या खिशात 2 पैसे जातात. बाजार समिती बंद करून काय साध्य केलंय यांनी? शेतकऱ्यांना काय आव्हान करणार आणि बाजार समितीचे जे सभापती आणि विश्वस्त मंडळ संचालक मंडळ आहेत त्यांना काय सांगा? बाजार समितीच्या सभापतींना संचालकांना सद्बुद्धी देवो परमेश्वर. त्यांनी अशा पद्धतीने बाजार समित्या बंद करून नको त्या कारणासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. उलट शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल, शेतकऱ्यांना कसं मदत होईल, कशी सहकार्य होईल अशा धोरण त्यांनी आखावं. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा मी आवाहन करतो की त्यांनी बाजार समिती जरी बंद केली असली तरी केंद्र सरकारने शेतकऱ्यांनी आपला माल त्याला ज्या ठिकाणी जास्त भाव मिळेल त्या ठिकाणी कुठेही विकायला त्यांनी परवानगी दिलेली आहे. देशात परवानगी दिलेली आहे, परदेशात सुद्धा पाठवायला परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी जर एखाद्या ठिकाणी आपल्याला वेठीस धरत असतील एखाद्या बाजार समितीत तर त्यांनी खाजगी बाजार समिती आहे आणि बाहेर कुठेही त्यांना विकायला परवानगी आहे, त्यांनी विकू शकतात आणि त्यांनी तसं करावं.
जागर जनस्थानसाठी शुभम बोडके, नाशिक. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीनं धुळे शहरातील गांधी पुतळ्यापासून मोर्चा काढून व्यापाऱ्यांनाही या आमच्या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. महाराष्ट्र बंदच्या या आवाहनाला व्यापाऱ्यांचा धुळ्यात अल्पसा प्रतिसाद दिसतोय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या मोर्चात धुळे ग्रामीणचे आमदार तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष कृणाल पाटील यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, खरात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरीला जी घटना गेल्या आठवड्यामध्ये घडली, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्या पद्धतीने चिरडून टाकायचा प्रयत्न हे केंद्रातलं सरकार करत आहे, केंद्रातले मंत्री करत आहेत, याचा निषेध करण्याकरता आज या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये महाविकास आघाडीचे तिघही पक्ष असतील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, डावे विचारसरणीची लोकशाही आघाडी असेल, या सर्वांनी एकत्रपणे, शेतकरी संघटना असतील, सर्वांनी एकत्रपणे येऊन ह्या बंदला आज पाठिंबा दिलेला आहे. खरं तर शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असताना सुद्धा आणि या तिघं काळ्या कायद्यांना गेल्या 11 महिन्यापासून शेतकरी विरोध करतायत, शेतकरी रस्त्यावरती आहेत. या शेतकऱ्यांचा आवाज ऐकून न घेता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीने चिरडून टाकायसारखी इतकी भयंकर घटना गेल्या 50 वर्षामध्ये या देशामध्ये घडली नसेल, अशी घटना आज या देशामध्ये घडतायत. खऱ्या अर्थाने हुकुमशाही पद्धतीने या देशामध्ये काम करायचं, शेतकऱ्यांचा आवाज, कष्टकऱ्यांचा आवाज, कामगारांचा आवाज दाबून टाकायचा, हे या देशातली जनता कदापि सहन करणार नाही. आणि म्हणून आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो बंद पुकारला गेलेला आहे, या बंदला व्यापारी असतील किंवा ह्या जिल्ह्यामध्ये काम करणारे सर्व नोकरीदार असतील, कारखानदार असतील, यांनी सर्वांनी या बंदला पाठिंबा दिलेला आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला धुळे शहरातून सकाळच्या पहिल्या सत्रात व्यापाऱ्यांचा प्रतिसाद दिसून आला. मात्र या बंदच्या संदर्भात धुळे जिल्हा व्यापारी महासंघानं तटस्थ भूमिका घेतली. सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आताच कुठे व्यापाऱ्यांचा व्यवसाय सुरू झालेला असताना अशा प्रकारे बंद पाळून आमचं होणारं नुकसान कसं भरून निघेल असा प्रश्न व्यापारी महासंघानं उपस्थित केला. लखमापूर घटनेचा धुळे व्यापारी महासंघातर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. दोषींवर आपण राज्य शासनाने, केंद्र शासनाने त्यांच्यावर कडक कारवाई करावी असं आमचं या गोष्टीला आमचं समर्थन असेल. परंतु ह्या घटनेसाठी आज जो काही बंद पुकारण्यात आलेला आहे, त्या बंदच्या बाबतमध्ये संपूर्ण व्यापाराचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. गेल्या 1.5 वर्षापासून व्यापारी एक वेगळ्या संक्रमण अवस्थेमधनं फिरतोय. अशा या कोविडच्या परिस्थितीमधनं निघताना आज या सणासुदीच्या दिवसांमध्ये हा बंद व्यापाऱ्यांसाठी फार मोठं नुकसानदारी आणि परत हे नुकसान भरून निघणारं नाही असं असणार आहे. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे, धुळे. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची, पुन्हा भेटणार आहोत पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications as well as those suffering from stress, anxiety, depression and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment opposite Sankaracharya Nyas near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422003. Contact 8010179220.
सुरक्षा आपली जबाबदारी SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता 1 मजला, अनंतकुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 801017 9220. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग हे का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. प्राणा द हिलिंग ट्री, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications, as well as those suffering from stress, anxiety, depression, and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment,
ऑडिओलॉजी अँड स्पीच थेरपी, ॲनिमल असिस्टंट थेरपी, फिजिओथेरपी, योगा सेशन, ऑक्युपेशनल थेरपी, ॲरोमा थेरपी. ॲड्रेस फर्स्ट फ्लोर अनंत कुंजी अपार्टमेंट ऑपोजिट शंकराचार्य न्यास नियर ओल्ड गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक 422003. कॉन्टॅक्ट 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था, बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करिअर अकॅडमी. गरुड झेप करिअर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच ध्यान. सरळ सेवा भरती प्रक्रियेत नोकरीची संधी मिळेल. विविध खाते विविध पदांचे मार्गदर्शन इथे मिळेल. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. रेल्वे भरती, पोलीस भरती, सिलेक्शन इथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण. शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक, सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण, नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही. पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री. विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेशनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता 1 मजला अनंत कुंजी अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220.